मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रशासनानं चालू केल्यानंतर महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच स्तरांवरून शिबिरं सुरू आहेत. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये देखील या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द नेहमीच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असते. शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय इथं माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रियांका कदम, उपसरपंच कुंदा चिकणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उत्तेकर आणि ग्रामसेविका मेघना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरले जात आहेत. सोमवारपर्यंत 3 दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला वर्गाने कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ भोगाव ग्रामपंचायतीमध्ये आज करण्यात आला. पंचायत समिती विभाग, महसूल विभाग आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून भोगाव या ठिकाणी या आजूबाजूच्या 3-4 ग्रामपंचायती 8-10 गावं आहेत. या गावांच्या महिला भगिनींना एका ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित बोलवून माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवाच्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली पहिली ही योजना आहे. तिची अंमलबजावणी अत्यंत तातडीनं झाली आणि सोप्या पद्धतीमध्ये कुणालाही पोलादपूरमध्ये किंवा प्रशासनामध्ये फेऱ्या न मारता त्यांना जाग्यावरती सहज आणि सोप्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं नियोजन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. भोगाव ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच, माजी सरपंच राकेश उत्तेकर हे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत. 42 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहेत, त्यांचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या सरपंच आमच्या कदमताई आहेत, उपसरपंच आहेत आणि ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी सुरू झालेला आहे. या योजनेसाठी सहकार्य आमचे पंचायत समितीचे शिंदे साहेब आहेत, आंबीर साहेब आहेत, त्याचे महसूल विभागाचे राठोड साहेब आहेत. सर्व ग्रामसेवक, तलाठी या सगळ्यांनी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. पहिल्या फेजमध्ये 3 ठिकाणी हे कॅम्प लागलेले आहेत. पोलादपूरमध्ये एक लागलेला आहे, शेरामध्ये एक, कापडा ग्रामपंचायतीमध्ये लागलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचे कॅम्प लावून ही योजना प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लवकर लवकर प्रत्येकाला 1 जुलैचे डिक्लेअर केले तो लाभ त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न सगळी मंडळी या ठिकाणी करत आहोत.